महायुतीचे धारावीचे उमेदवार राजेश खंडारे आपल्या सोबत आहेत। राजेश जी, काय मुद्दे आहेत तुमच्या धारावीमध्ये आणि परिवारवादच्या विरोध तुम्ही कसं लढणार? परिवारवाद हा प्रमुख मुद्दा धारावीत आहेच, त्याबद्दल वादच नाही। कारण एका परिवारातली लोक गेल्या 45 वर्षापासून इथे राज्य करतायत। वडील गेले, मुलगी आली आणि आता ती मुलगी गेली, त्यांची बहीण आली। मला परिवाराबद्दल कुठलाही आक्षेप नाही आहे। परिवारवाद हा ह्या महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण आहेच, परंतु मेरिटच्या आधारावरती परिवारातून लोक आली पाहिजेत, त्याबद्दल मला शंका नाही। पण एखादं व्यक्तिमत्व ज्याला धारावी माहितीच नाही, ज्याने धारावी कधी बघितलीच नाही आणि त्याच्या परिवारातल्या लोकांनी त्यांना धारावी कधी दाखवली नाही, अशा लोकांना डायरेक्ट एंट्री म्हणजे 2 महिन्यापूर्वी एक व्यक्तिमत्व जे डॉक्टर आहे म्हणून आपल्याला सांगितलं जात आहे, पण ते डॉक्टर कोरोना काळात होते कुठे? ज्या वेळेला आपण बघितलं की धारावी संपूर्ण जगाच्या चॅनेलवरती आपण बघत होतो, संपूर्ण जगाच्या प्रत्येक चॅनेलवरती आपण ज्या वेळेला चॅनेल लावत होतो, मीडिया बघत होतो, फक्त धारावीचं दर्शन होतं। धारावीमध्ये जो हाहाकार माजला होता, धारावीमध्ये जे मेडिकल सुविधा बिलकुल पुरवल्या जात नव्हत्या, आमची बरीच लोक तळमळीने मरत होती आणि त्यावेळेला हे आमची लाडकी डॉक्टर बहिणा कुठे होती? तिने धारावीकरांची सेवा केली होती का आणि तिची ती जबाबदारी होती का? ह्या गोष्टी विचारण्याची आज खरं तर गरज आहे। आणि त्यामुळे परिवारवाद महत्त्वाचा नाही, परिवारवाद हा दुय्यम मुद्दा आहे। तुमची जबाबदारी हा महत्त्वाचा मुद्दा आहे। तुम्ही जबाबदार आहात का? तुम्ही त्यासाठी सक्षम आहात का? तुम्ही धारावीकरांची सेवा केलेली आहे का आणि त्यासाठी तुम्ही सक्षम आहात का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे। प्रचारासाठी तुमचे मुद्दे काय आहेत धारावीकरांसाठी? आमच्याकडे अनेक मुद्दे आहेत, शेकडो मुद्दे आहेत। धारावीचं रिडेव्हलपमेंटचा मुद्दा आहे, धारावीतल्या स्वच्छ पाण्याचा मुद्दा आहे, धारावीतल्या ज्या शाळांचा मुद्दा आहे, धारावीतल्या उच्च शिक्षित शाळांचा मुद्दा आहे, धारावीतील हॉस्पिटलांचा मुद्दा आहे, अनेक मुद्दे। धारावीत आम्ही जवळजवळ जर तुम्ही आमच्या पाण्याचं जर लॅब टेस्टिंग केलं तर तुम्हाला आढळून येईल की जवळजवळ 30 ते 40% गटराचं पाणी पिणारे आम्ही लोक आहोत। त्या पाण्यामध्ये तुम्हाला 30 ते 40% गटराचं पाणी उपलब्ध मिळेल आणि असं गटराची पाणी पिणारी ही जनता आहे। असे अनेक मुद्दे जे प्रलंबित आहेत, जिथं सूर्य पोचू शकत नाही, सूर्याची किरणं पोचू शकत नाहीत, म्हणजे तुम्ही विचार करू शकता ज्या संपूर्ण पृथ्वीवरती ज्या सूर्याचं अधिराज्य आहे, परंतु धारावीकर ह्याच्यात त्याच्यावरती जिंकलेले आहेत की त्या सूर्याला देखील किरणं देखील जिथं पोचू शकत नाहीत, त्या ठिकाणी राहणारा समाज ह्या ठिकाणी उपलब्ध आहे। म्हणजे अशा भयानक गल्ल्यांमध्ये, गटरांमध्ये, वस्त्यांमध्ये राहणारा हा समाज आणि त्यांची दुःख जर आपण बघितली तर ह्या समस्यांचं निराकरण करणार कोण? ह्या समस्यांवरती बोलणार कोण? हे सतत गेल्या 50 वर्षापासून असंच चालणार का? आणि ह्यातून मुक्तता सांगण्याचं, मुक्त करण्याचं जे मॉडेल गेल्या 25 वर्षापासून दाखवलं जातं आहे की धारावी अशी बनणार, धारावीची उद्यानं अशी बनणार, धारावीची हॉस्पिटल अशी बनणार, धारावीचे कॉलेजेस असं बनणार। रिडेव्हलपमेंट एक मोठा मुद्दा आहे। रिडेव्हलपमेंटचा मुद्दा त्यांचाच आहे, तो आमचा नाही आहे। त्यांनी आणलेला मुद्दा आहे, ते का थांबलंय? ते त्यांनी का केलं नाही? 25 वर्ष का केलं नाही? त्यांना कोणी धमकी देत आहे का? त्यांच्या मागे कोणी गुंड लागलेत का? त्यांनी रिडेव्हलपमेंट का नाही केलं? त्यांनी स्कीम आणली, ती कागदावर ठेवली, ती कागदावरच का ठेवली? हा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यांना कोणी रोखले? त्यांची नावं त्यांच्याकडून तुम्ही मागितली पाहिजे, तुमच्यासारख्यांनी मागितलं। 25 वर्ष एखादा प्रोजेक्ट तुम्ही आणता, तुम्ही इम्प्लिमेंट करता, त्याच्या सगळ्या परवानग्या घेता, तो प्रोजेक्ट सुरू का करत नाही? त्या प्रोजेक्ट न सुरू करण्यात कारण तुम्हाला विकास नको आहे, तुम्हाला ह्या लोकांवरती अन्याय करायचे आहेत, तुम्हाला इथे जी मोकळी मैदानं होती त्याच्यावर ते कॅप्चर करायचे आहेत। आज 61,000 झोपड्यांची संख्या होती 2004ला, ती 1,61,000 झाली आहे। ही वाढली कशी? ह्याला जबाबदार कोण आहे? ही झोपडे कुणाचे आहेत? राज्यकर्त्यांची त्या मेहरबानीने त्या झोपड्या बनल्या आहेत का? ह्याचं सर्वेक्षण झालं पाहिजे। आपण महायुतीचे उमेदवार आहेत, महायुतीचे मोठे नेते येणार इथे, स्टार प्रचारक येणार? स्टार प्रचारक हे सगळे मोठे नेते तुमच्या पाठीशी उभे आहेत माझ्या, आणि मी यांच्यातच भविष्यातले मोठे नेते बघतोय। कारण वी आर टॅलेंटेड, आमच्यामध्ये भयंकर टॅलेंट आहे।
आमच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर पण मी बघतोय इथे. मी इथे अगदी महात्मा ज्योतिबा पण बघतोय आणि अगदी APJ अब्दुल कलाम देखील बघतोय. आमच्या धारावीकरांमध्ये प्रत्येकामध्ये हा टॅलेंट आहेच. आज तुम्ही विश्वास करा की आम्हीच टॅलेंटेड आहोत, कारण आम्हाला फक्त सपोर्ट मिळत नाही आहे आणि तो सपोर्ट न मिळाल्यामुळे आम्ही खितपत पडलो आहे. आमच्यामध्ये अनेक बघा, तुम्ही 50 वर्ष 60 वर्ष 70 वर्ष मागे जा, आमच्या धारावीतून एकही IPS IAS ऑफिसर बनू शकला नाही. आम्ही एवढे बुद्धू नाही आहोत हो, आम्ही एवढे कमजोर नाही आहोत हो, पण आम्हाला त्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जात नाही. आम्हाला मागासलं ठेवलं गेलं आहे. आम्ही चतुर्थ श्रेणी लेबर क्रिएट करणारी एक फॅक्टरी आहोत. जे सगळ्या धारावीकरांचे नाही तर मुंबईचे संडास साफ करणारा कोण असणार? धारावीचा बच्चा. धारावी का बच्चा करेगा क्या? तर अख्ख्या मुंबईचे संडास साफ करेल. धारावीचा बच्चा करणार काय? तर अख्ख्या मुंबईचे रस्ते साफ करेल, गटर साफ करेल. धारावीची महिला करेल काय? तर उच्चभ्रू वस्त्यांमध्ये भांडे धुंड करेल, जागा पुसेल. ही आमची ओळख तुम्ही निर्माण करून ठेवली आहे. ह्या ओळखीतून आमची मुक्तता कधी करणार आहात? आमच्या टॅलेंटला न्याय कधी देणार आहात? ह्या व्यवस्थेवरती तुम्हाला बोलावं लागेल. आमच्यामध्ये असलेल्या टॅलेंटला तुम्हाला, आमच्या बाजूला असलेल्या CBSE स्कूल आमच्याकडे का नाहीत? शरद पवारचं शाळा अगदी अर्धा किलोमीटरवर आहे. धीरूभाई अंबानी स्कूल आमच्या अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर आहेत. ह्या शाळा धारावीत का उपलब्ध नाहीत? धारावीच्या मुलांना हे शिक्षण का उपलब्ध होऊ शकत नाही? मला नक्की विश्वास आहे की त्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या 100 पट टॅलेंटेड मुलं आमच्या इकडे उपलब्ध आहेत. मी तुम्हाला विश्वासाने सांगतोय आणि नक्की तुम्हाला ते दिसेल, कारण मी एक शाळा चालवतोय आणि त्या मुलांचं टॅलेंट मी जवळून बघतोय. म्हणजे जिंकण्याची तयारी तुम्ही ठेवली आहे? जिंकण्याची तयारी तुम्ही ठेवली आहे ताई. मी तुम्हाला मगाशी म्हणजे अगदी हक्काने सांगतोय, मी जिंकण्याची तयारी ठेवली आहे का नाही मला माहिती नाही, परंतु ह्या माझ्या लाडल्या बहिणींनी मला जिंकवण्याची तयारी ठेवली आहे आणि ते जिंकवणारच मला. कॅमेरा पर्सन गजानन सर, नम्रता दुबे, ABP माझा मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.